न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात नाशिकमध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीने शनिवारी जोरदार एल्गार करण्यात आला. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. तब्बल 59 जातींना सोबत घेत काढण्यात आलेल्या या महामोर्चात हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. गोल्फ क्लब मैदान येथून महामोर्चाला सुरुवात झाली. हातात विविध मागण्यांचे फलक, निळे झेंडे आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करा, सामाजिक न्यायाचे रक्षण करा अशा घोषणा देत आंदोलकांनी शासनाच्या प्रस्तावित निर्णयाचा तीव्र निषेध केला. गोल्फ क्लब मैदान येथून सुरू झालेला मोर्चा त्र्यंबक नाका, खडकाळी सिग्नल, शालिमार मार्गे पुढे जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. येथे महामोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी विविध वक्त्यांनी प्रस्तावित पवर्गीकरणाच्या निर्णयावरून शासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी, अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास अनुसूचित जातीतील विविध घटकांच्या विद्यमान आरक्षणाच्या हक्कांवर परिणाम होऊ शकतो असा दावा आंदोलकांनी केला. त्यामुळे शासनाने प्रस्तावित आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी प्रमुख मागणी महामोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. आरक्षण संघर्ष विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने आज एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येनं भीमसैनिक या मैदानावर येत आहे. हा मोर्चा समाजरक्षक या समितीचे सरचिटणीस आणि युवकांच्या गळ्यातील ताईत अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा विशाल मोर्चा आम्ही काढत आहोत. शासनाला उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी आम्ही आज बजावणार आहोत. फडणवीस सरकारला सांगणार आहोत की फडणवीसजी हा एल्गार याच्यासाठी आहे की तुम्ही अनुसूचित जातीचं जे उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे हे उपवर्गीकरण तात्काळ रद्द झालं पाहिजे. ही मागणी घेऊन हजारो भीमसैनिक आम्ही कलेक्टर कचेरीवर आज जात आहोत आणि कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्याला निवेदन देत आहोत की येणाऱ्या काळामध्ये हे उपवर्गीकरण रद्द झालं नाही तर तमाम नाशिक जिल्ह्याच्या वतीनं मंत्रालयावर प्रचंड मोर्चा नेण्यात येईल. थोड्याच वेळात एल्गार मोर्चाला सुरुवात होते. इथं आपण बघत असाल हजारोच्या संख्येने भीमसैनिक इथं उपस्थित झालेले आहे. आता थोड्या वेळात हा एल्गार मोर्चा आम्ही सुरू करत आहोत आणि जर कधी या मोर्चातून बी सुद्धा जर शासनाला जाग आली नाही तर पुढचा मोर्चा हा मंत्रालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही. आता इथून ईदगाह मैदानापासून त्र्यंबक नाका सिग्नल वरून खाली अण्णाभाऊ साठेचा पुतळा त्यांना अभिवादन करून खडकाळी सिग्नल नंतर शालिमार चौक, इंदिरा गांधीचा पुतळा, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी स्टेज लावून झालाय. सभा तिथे होणार आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यातील विविध भागांतही आंबेडकरी संघटना आणि सामाजिक संघटनांकडून आंदोलने होत आहेत. उपवर्गीकरण रद्द करणे, आरक्षित रिक्त पदे भरणे, अनुशेषासाठी विशेष भरती मोहीम राबविणे आणि आरक्षणाच्या संधी अबाधित ठेवणे अशा विविध मागण्या इतर आंदोलनांमध्येही पुढे आल्या आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती. महामोर्चात प्रकाश पगारे, अनिल वैद्य, अर्जुन नाना पगारे, सरचिटणीस सनीभाई रोकडे, कार्याध्यक्ष प्रवीण पगारे, कागजी काळे, किशोर गांगुर्डे, राहुल जगताप, एकनाथ मोरे, प्रवीण गांगुर्डे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान शहरातील प्रमुख मार्गांवर मोठी गर्दी झाली होती.
आंदोलकांनी शांततामय मार्गाने आपल्या मागण्या मांडत शासनाने या विषयावर गांभीर्याने विचार करावा अशी मागणी केली. आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्यासाठी नाशिकमधून आजचा महामोर्चा हा शासनाला दिलेला स्पष्ट इशारा असून मागणी मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.